नमस्कार भावनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहे नागपूर एअरोचा पहिला दिवस कसा गेला, काय गेला, टायमिंग किती आला पोरांचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। चला तर चालू करूया। लोकेशन आहे भावनो नागपूर एअरोचं कामठी। भावनो पाऊस खूप आहे त्यामुळं रनिंग व्हायला, रोड रनिंग घ्यायल्यात। सरळ रोड आहे, एका स्ट्रेट रेसमध्ये रोड रनिंग आहे भावनो। एकाच रेषेत 1600 मीटर जायचं। त्यानंतर म्हणायला गेलं तर 100-100च्या बॅचेस तयार करायल्यात। जो पहिला जाणार तिथं म्हणजे त्यांचा रिपोर्टिंग टायमिंग आहे 12चा संध्याकाळी। म्हणजे तुमचं जर उद्या रनिंग असेल तर आदल्या दिवशी तुम्ही जायला लागतंय तिथं। 12 वाजता गेल्यावर एंट्री गेटवर तुम्हाला 2 डॉक्युमेंट पाहिजेत, एक ॲडमिट कार्ड आणि दुसरा आहे आधार कार्ड। ही 2 डॉक्युमेंट घ्यायची आणि सरळ आत जायचं। आत गेल्यावर बॅचेस तयार होणार, 100-100च्या बॅचेस तयार करायल्यात। त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रोड रनिंग करायला सरळ रेषेत जायचं भावानो। टायमिंग आता किती मिळाला आहे आता हा प्रश्न मोठा आहे। तर भावानो, फर्स्ट पर्ची आहे 5:30च्या आत, सेकंड आहे 5:45च्या आत, थर्ड आहे 6च्या आत आणि चौथा ग्रुप आहे तो 6:15च्या आत। म्हणजे भरपूर टायमिंग दिलेला आहे भावानो ह्यावेळी। त्यामुळे भरपूर पोरं पास व्हायल्यात। रेशो म्हणायला गेलं तर 100 पैकी 70 ते 75 पोरं पास व्हायल्यात। क्वचित म्हणजे वरची 25 ही ज्यांनी रनिंग केलं नाही ती फेल व्हायल्यात। एवढा काय विषय नाही भावानो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा मित्रांनो, आणि अशाच विविध भरती रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।